तर या सगळ्या घडामोडींवर नजर असेल. आता वळूयात पुढच्या महत्त्वाच्या काही बातम्यांकडे. बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या. राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केली नाही. अर्थ खात्याची मागणी केल्यानंतर सांगेन. पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न. तर मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं. वळसेंनी का बोलू दिलं नाही? दिल्लीमध्ये यावरून आता उलटसुलट चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व. शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा. तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली आहे. दोन्ही जागांचा तिढा आम्ही सोडवू. विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल. फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि हा विषय मिटेल. जागा वाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद होणार. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाची शक्यता. दरम्यान प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर 28 तारखेपर्यंतचा त्यांनी अल्टिमेटम दिला होता. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली आहे. सकारात्मक निर्णय होईल. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. तर पुणे, रायगड आणि परभणी या जागांसाठी सुद्धा पक्ष आग्रही. तर रायगडच्या जागेवर शिवसेनेचाही दावा. भरत गोगावलेंच्या रायगड पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा. कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकर यांना सोडवण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्री पद मिळणार. तर निकटवर्ती इम्तियाज खत्रींसाठी पार्थ पवार आग्रही. सूत्रांची माहिती. भाजपकडून विधान परिषदेच्या 48 जणांच्या नावांची यादी दिल्ली. तर रवींद्र चव्हाणांकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे यादी सुपूर्द. महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिटं चर्चा. दिल्लीमध्ये शहांसोबत राज्य सरकारची 45 मिनिटं चर्चा. सकारात्मक निर्णयाचे आता संकेत. 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शहा सकारात्मक. नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी. तर कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येतील यावरही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दिल्लीमध्ये अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा. एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्याही सूचना. कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. साखर कारखानदारांचे सुद्धा प्रश्न सुटणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. अर्थमंत्रिमंडळ जाऊन सुद्धा ठोस तोडगा निघालेला नाही. लवकर तोडगा न काढल्यास कांदा शेतकऱ्यांचा लढा आता अधिक तीव्र करणार. आमदार रोहित पवारांचाही इशारा. विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक. महाविकास आघाडीच्या विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार. तर 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर चर्चा होणार. भंडाऱ्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ. तर कोणी कितीही बहुमताचे दावे करत असले तरी मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय विजय शक्य नाही. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार. 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर चर्चा. भंडाऱ्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ. तर कुणी कितीही बहुमताचे दावे करत असले तरी मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय विजय शक्यच नाही. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया. कल्याणच्या दुर्गाडी परिसरामध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त. दुर्गाडी किल्ल्याकडे जाणारे 3ही रस्ते बंद. 300हून अधिक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात. दापोलीतील हर्णेमध्ये 2 तरुणांना बेदम मारहाण झाल्यानंतर संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको. मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याचीही मागणी. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात. पुण्यामध्ये आज आणि उद्या सारसबाग बंद राहणार. शहरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यानं सारसबाग बंद. सारसबागेतील मंदिर मात्र दर्शनासाठी सुरू असणार. गोकुळ दूध संघाच्या प्रॉडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट. तर तूप, लोणी आणि दूध पावडर प्रॉडक्ट्ससाठी हलाल सर्टिफिकेट. मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना या नव्या वादाची आता ठिणगी. गोकुळचे प्रॉडक्ट्स इतर देशांमध्ये पाठवले जातात. आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेट्सची गरज असते. हसन मुश्रीफ यांची यावर प्रतिक्रिया. तर 2022 मध्येच ते काढण्यात आल्याची ही माहिती. शिवराज मोटेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता. सीबीआय चौकशीमध्ये मोटेगावकरच्या मुलाची कबुली. सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी तेजस शहा आणि मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. तर आरोपी शिवराज मोटेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जण अटकेत.
शिवराज मोटेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरेनं नीटचा पेपर दिला होता। सीबीआय तपासात ही महत्त्वाची माहिती उघड। मोटेगावकरच्या मुलासाठी पेपर दिल्याची माहिती। मोटेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर दिला होता। बाकी 2 विद्यार्थी कोण याचा सीबीआयकडून आता तपास सुरू। बीकेसीतील एमएमआरडीए सिटी पार्क सर्वसामान्यांसाठी खुला करा। आमदार वरुण सरदेसाई यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सिटी पार्कमधील नागरिकांच्या प्रवेशावर घातलेल्या निर्बंधांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची सुद्धा मागणी। तुकाराम मुंढे ऍक्शन मोडमध्ये। एफडीए आयुक्तपदाची सूत्र हाती घेताच कारवायांचा धडाका। तर आज दिवसभरात 40 कारवाया। धाराशिवमध्ये 46,000चा भेसळयुक्त खवा आणि पुण्यामध्ये केमिकल जप्त। पुण्याच्या डेक्कन परिसरामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना। मद्यधुंद चालकाच्या भरधाव कारनं पुलाची रेलिंग तोडली। धडकेनंतर गरवारे पुलावरून गाडी कोसळली। तर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। तर पुणे पोर्श अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबियांची जंगी पार्टी। विशाल अग्रवाल 22 महिन्यांनी जेलमधून बाहेर। जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरांचा संताप। अग्रवालच्या मुलानं दोघांचा बळी घेतला होता। तर पुण्यामध्ये 19 वर्षीय तरुणाकडून ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार। भरधाव कार गरवारे पुलावरून खाली कोसळली। डेक्कन पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल। एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यामध्ये 31% अतिरिक्त डिझेलची विक्री। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दुजोरा। वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल तुटवड्याची समस्या निर्माण झाली होती। इथे एक छोटासा ब्रेक, पाहत रहा TV9 मराठी।